अर्धा घंटा लागेल घरी काय का लवकर ये ना काय देवलाल तू काही असं आहे पाहुणे रावणे घरी असली की राजा रात जा ना घरी. हा तेवढं सासऱ्या बुड्यापाशी बसून देता मुलीन बसला आपलं. हा सगळे जण जिकडे तिकडे आता ते शिवला आला का नाही काय सांगा. पण आपण हे बा म्हणलं लवकर ये जरा काळजी ना मग काय तर मी जेवलो नाही काही नाही हे बा चहा घेतला आता. लवकरात लवकर ये जरा. हा अजून किती टाइम लागते काय लागते तर बस हे बा 10-15 पाईपच राहिले आत्राचे बस झालं तेवढं झालं की चटकन आहे तुम्ही घरी. मग कसं मग सगळं सामान सुमान घेतलं की निघालं. हा हो मसाला गिसाला वाटत सांगितलं माहिती ते सगळं व्यवस्था झालीच आहे. बस निघाचंच काम आहे मी आलो की. ये ना हो काही हरकत नाही चल ठेवतो मग. हा येतो शिवलाल भाऊजी. मामा बोलावलं म्हणलं तुम्हाला. आबाजी म्हणे बोलावणार म्हणे. बाहेर कुठे गेले तर पाय म्हणे. अरे मी कसं शिवलाल भाऊची भेट घेऊन येतो. हा जा तू सांगून द्या आबाजीले. येतो म्हणा मी थोड्या वेळानं. बरं मोठे माझ्या घरी चालले का जा मग जा या मग. ठीक आहे सांगतो मी. अरे बाबा मी म्हणलं हे येत नाही का यावर्षी आलाच वाटते बा नागदिवाळी शेवटी. अरे बाप रे काय रे जवळ बापू काय इतका टाइम असते काय दिवाळीला आता येऊन राहिले वाटते तुम्ही नाही. बाबा 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 कमाल झाली. हा मला कोणी फोन केला राजा आपली गाडी आहे आताच आलं मी नेमकं. हा आता झाले का म्हटलं. अरे काय रिकाम पण पाहिजे राजा मेवणे वा रिकाम पण आहे का मला. हा आता बोलेर गाडी पाहिला का आपला गाडी पाहिला म्हणलं. काय म्हणता याटो विकला का मग याटो विकून बोलेर घेतला वाटते बा बोले का मग तुम्हाला साहेब आता काय मला लागते पार्टी आहे आता लागलीच एक पार्टी. आता दोन्ही मेवणे सारखेच आहे लाईन आहे तसा मोठा आहे तसा. मॅला आता लाईना जाऊ द्या मॅला मोठा तरी चांगला असेल पण मोठा आहे म्हणजे मला पार्टी द्या. अरे म्हणलं जवायसाठी जरासं काही खर्च करत जा आता तुमच्या इथं आलो तर माहीत आल्यावर कमी पडू देतो का मी. मोठं सांगून राहिलं काय करते सोयन काय नाही माहितीच नाही का मला. नाही नाही अरे बा आता ते कसं असते जवळ बापू शेवटी मेवणे जवळ म्हटलं की मजाकीचा भाग असते ते. हा तुम्हाला काय आम्ही काय करायचे आमच्या आलं इथं आल्यावर तुम्हाला मागणार आहो का मग एकदम जंगी पाहुणचार देणार आहो तुम्हाला यंदा मी. चला म्हटलं मस्त घरी घरी जाऊ इथं आता का बाहेरच गोष्टी करता का सगळ्या. हा चला म्हणलं अंदर. बरोबर चला मग चला या बापू या म्हणलं या. आपलं शिवलाल भाऊ काय राजा मोठ्या मेवण्याचा जलवादी सुराल बा पीओपी हे तीन बापा काय घर बाकी राजा टकाटक आहे पण नाही का मस्त. आता काय जसं झालं तसं आपलं जेवढं झालं तसं तसं थोडं थोडं करतो मी. हाय की बरं आहे पद्धतशीर. ते काय आता टेक्निक असते शेवटी दिमागाचा खेळ आहे आता पायबर अडीचे कर्ज मिळतो आपशी. तरी बी कसं स्लॅबचं घर पीओपी करून असं म्हणजे अटेन्शन काम आहे ना. तेच पाहिजे देवला 7.5 करायचं यापाशी पण तरी तेच आलाय त्याचे पहिल्यासारखेच. जाऊ द्या ती विषय चला अंदर चला म्हणलं बसू जरासं चहा घेऊ या. बरोबर चला चला अंदर चला. नाही नाही जेवायचं काहीच करू नका कसं आहे आता शेतातच आहे म्हणजे ते जेवणाची व्यवस्था त्याच्यानं राहू द्या आता काहीच नाही फक्त चहा करा बाकी काही नाही. कसं म्हटलं जेवण नाही तर मग कमी कमी फराळ तरी करा. अनारसे आहेत लाडू आहे जे काय असलं ते घेऊन येतो मग. आता का दाता पडल्याशिवाय राहते का नाही का आता लोक नरम राहिले का लाडू ती दिवाळीची. नाही नाही राहू द्या आता काहीच नाही चिवडा नाही काही नाही काहीच नाही. बस फक्त एक कप चहा करा बाकी काही विषय नाही. बस होते. बरोबर ठीक आहे मग तुम्हाला सांगतो हो काय हरकत नाही. चला आता जाऊ द्या आता बाकी बरं काय म्हणते बाकी मग प्रवास गिरवा चांगला झाला गाडीनं झाली वाटते मग नाही गाडी स्वतःची आणली वाटते आज. आता काय स्वतःची गाडी म्हटलं काय बसलं आपली ऑटोन गिटून डिले म्हटलं आपली गाडीच घेऊन जाऊ दे तिकडे. आता कसं सोयाबीनचा सीझन सुरू झाला होऊन जाते आता सुरू करून टाकतो ते टप राहिला बसवायचा गाडीचा. त्या टपाच्या अटकलेला आहे का. हो थोडीशी बॉडी बनवाच लागते ना ते माल जर जास्त जासाठी समजा नाही का घ्या ना बनवून घ्या ना मग कुठे एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी. हो ना त्याच्यासाठी थोडासा विषय काढला आता देवलाले म्या काय म्हणते पीक पाहिजे देवलाले बरं झालं का हा पीक गीक चांगलं झालं. बाबा 15-16 क्विंटल कापूस आला त्याला आता लोक मग काय 2.5 चक्रात तुम्ही जे होतं का तुमचं वावर तुम्ही दिलेलं 2.5 चक्रात नाही दिले समजा आता लोक 15-16 आला आणि अजून 10 क्विंटल तर मरण नाही. मग 25 क्विंटल कापूस काढून राहिले ते तुमच्या वावरात दिलेल्या आणि स्वतःच्या वावरात सोयाबीन मग काय 25-30-35 बहुतेक क्विंटल सोयाबीन चांगली आता तुरेला काही झुईचं पाहिजे त्याची मग पिकं चांगले काढले म्हणजे यंदा. आपण म्हणजे लय काढलं राजा आता माझ्या 2.5 चक्रात जर त्यानं समजा 25 क्विंटल कापूस काढला म्हणजे 25-7 नाही जरी गेला 150 म्हणजे 1.25-2 लाख रुपयाचा कापूस राजा मावरात काढला एकट्या त्यानं नाही. समजा सोयाबीन घ्या मी स्वतःच्या वावरातलं बुड्यान दिलेलं वावर समजा बाबा म्हणजे चांगलीच कमाई झाली मग यावर्षी देवलालची नाही म्हणता. टाकते टाका आता नाही का 100% 50-60 मागतीसे. हो ना आता पण काय आता ते अजून इकलं नाही म्हणते ना आता 4 क्विंटल इकलं वाटते बियाण्यासाठी. हो आता मायापोरगण ते आता ते चालू होतं त्याचं काय गव्हाचं पेरणी झाली वाटते आज. हो ना लावला ना फोन दिले आता कसं जेवणाचं वावरतच करू म्हणे ते म्हणे पायपा गिप लावतो येतो म्हणे म्हणून तुम्ही तुम्हाला भेटायला आलो. चला म्हणलं तुम्ही चालत ना जेवायला मग काहीतरी बनवतो म्हणे. नाही मी नाही येत बा मी काही येत नाही आपल्याला ते चालत नाही आपण कसं त्या पोट्ट्या पाट्याचे देत नसतो. तुम्ही जा ना तुम्ही जा. काय नाही म्हणता हो चला ना तुम्ही चला 1-2 सोबती ते चला मग काय आहे ना देवला खर्च करायला तुम्ही काय काळजी करून राहिले. नाही मी येतच नाही भलाही लागलं त्या काशाला घेऊन दादा त्याला मी फोन करून देतो जाय म्हणून. हा हो मी नाही येत मला आता थंडीचा मी कसं आता मग इच्छाच नाही असं म्हणता नाही का थंड गिंड आणलं होतं मग माणसांचं. नाही ना ते थंड्याचं तर आपल्या नादच नाही मला त्या गोष्टीत नसतोच आपण ते पाहा तुम्ही तसा काही विषय नाही. आता तुम्ही कायच्यातच बसत ना बरं मी काय म्हणतो एक काम करा तुम्ही हो देवलाले जरासं 50,000 टेकन लावा ना मला. हा गाडी बॉडी बनवायची आहे जरासं तर मला 50,000 रुपये जर दिले असते तर मग इकडे इकडूनच गाडी ओके करून गेलो तुम्ही. आता एवढीशी बारीक गोष्ट जवळ माणसासाठी का आता 50,000 म्हणजे का लय झाले का देवलाले. हा म्हणा त्याला मग तुम्हीच म्हणायचं स्वतःहून म्हणाले का एवढं मोठं वाढ दिलं म्हणा काही 50,000 गाडी दे म्हणून लावाले ना म्हणलं म्या पण पाऊ करून राहिलं ते पण गुढी काही देऊन राहिले काचं. आता मी आता सांगितलं म्हणा दुर्गाले म्हटलं पैसे मागून पाहिजे काढा ना ते आता बाबाजवळ विषय काढा त्यानंतर मग पाहू काय म्हणते तर म्या म्हणलं त्याला 2 खेप पण त्यानं काही अजून पक्क सांगितलं नाही. लय मग नाही ते देवल्या मग काय तुम्हाला वाटते तसं नाही दिसते ते पण लय हुशार आहे ते आपल्याला वाटते असाच आहे का साधा भोळा. पण मस्त पैसे जमा करून राहिला ते गल्लात जमा केला त्यानं आता उलीचा कापूस नाही ऐकत ना काही नाही कामापुरतं ऐकते बस. काय घर बांधते का काय करते तसं त्याला माहीत.
ना तू बांध म्हणा घर बांध तिकडे काय कर, पण मला 50,000 रुपये जवायला आता काय काय द्यायची त्याची म्हणजे इच्छा नाही, म्हणजे लयच झालं ना. माझ्या वावर मी दिलं असतं, नसतं दिलं तर मग माझ्या बहिणीला सही करायला लावली म्हणून झालं ते, नाही तर भेटलं असतं का त्याला. तर मग तुम्ही मागा ना द्यायला पैसे, हक्काचे पैसे आहे तुमचे. काय काय तुम्ही काय असे तसे मागून राहिले का? एवढं मोठं राजा तुम्ही, म्हणजे मोठं मन दाखवलं, एवढं मोठं वावर दिलं त्याला, मागा ना पैसे मग. बरोबर होते ना, आता ते जेवणा खावणाच होते, उद्या दांगडोच करतो तुम्ही. उद्या जर पैसे दिले नाही ना तर मग सांगतो मी काय आहे तर. वाढवाचा ना आवाज वाढवा चांगला, दांगडो करायचा, त्याशिवाय थोडी भेटत असते काही. मग उद्या दांगडो करा तुम्ही, आजची पार्टी करा मस्त, आणि उद्या 100% दांगडोच करा. 50 तर मागतोस, 50च्या कमी तर मी हे बजेटच नाही, यावेळी जातच नाही मी. आता हे साडी नका घेऊ, कपडे नका घेऊ, पण मला 50,000 गाडी लावायला द्या. हो आता आता त्यांना समजा पराठी कापूस समजा, याच्यानंतर अजून भैमुगे काढून ती समजा 1.5-2 लाखाचा काढतेच ना ते, काढल्याशिवाय राहते का मग. आता भैमुग भेटते ते पराठी काढली की मग. बरोबर पाहतो ना मग आता काय होतं. बरं येऊ का मग मी आता, चहा झाला असेल तर पाहा लवकर, मग जातो आता. आला असेल देवलाल, निघाला ना पटकन मला. ना बसा ना, काय गडबड करून राहिली एवढी, आला का थोडी आतापासून थोडी आला काय ते. त्याला म्हणा पुढे व्हा, तुम्ही का पैदल जाता का म्हणलं वावरात नाही. इतक्या दूर का जवळ आहे का वावर, 2-2.5 किलोमीटर वावर आहे तिथे. आता जाता काय ना मग, गाडी कुठे आहे का, मोठी गाडी घेऊन जाऊ का माही. काय काय गाडीने जाता येते का म्हणलं. कोणाची गाडी माग म्हणा देवलाले, पाहुणे माणसाले का पैदल नेतं म्हणा तू. का पैदल चालले का रातच्या ना बसले आपले काही बी अंधारान कुंदाराची. मस्त त्याला म्हणा त्या भाण्या घेण्याची गाडी कोणाची माग म्हणा देवलाले म्हणा, त्यानं मला पोहोचून दे म्हणा. मग जवळ माणसासारखं राहायला पाहिजे मानानं. हो आता एवढी मोठी बोलेरो 20 एकर जमीन आहे तुमच्यापाशी. असं काय का पैदल जाता का वावरात. पण आता त्याच्यावर गाडी नाही देवला जवळ, आता काय म्हणा आपण. मलाच तर तरच त्याची एखादी गाडी नाही पाहिजे का वावरात जवायला न्यासाठी यासाठी, स्वतःसाठी कामी येते ना. पण काय आता जाऊ द्या, तिकडे पहिल्यापासून अशी हणं नाही ना, मग ड्रेस नाही कोणता, काही नाही, धोंड्याला काही कपडे नाही. पण जाऊ द्या आता काय, शेवटी एकुलता एकटं जवळ आहे, जास्त आता आपल्याला वाटतं सासरेवाला खराब वाटतं, तब्येत राहत नाही त्याची. बरोबर हे बा आता लोक झालं ते झालं, पण आता त्याची परिस्थिती चांगली सुधारलेली आहे. साडी जोडी कपडे लत्ते जे काय असते दिवाळीचे ते सगळं करत जा तुम्ही. आणि हे 50,000 रुपये तुम्ही मागत त्याशिवाय काही जाऊ नका यावेळेस. हो ना यावेळेस तसंच करतो ना मी, यावेळेस ताणून धरतो. आता लोक आपल्याला वाटेबा जाऊ द्या, परिस्थिती अशी आहे तशी आहे म्हणून आपण काही बोलू नाही. बरं जाऊ द्या आता, द्या आता चहाचं पाहून घ्या म्हणलं लवकर, निघतो मी. आले असेल ते बहुतेक. बरोबर पाहिजे तुम्ही चहाचं काय आहे. 1 मिनिट आलोच. का कुठे गेले म्हणलं जवळ बा, वाट पाहू राहिलं म्हणलं, आता आलो वावरातून, काय दिसून नाही राहिलं कुठं. तसं मी शिवलाल भाऊजी तर चहा घेऊन राहिलो. बस आता सुपारी घेतली की निघालो समजा. बरोबर हो, बसा बसा या मग आता. लवकर या जरा, जास्त उशीर नका करू, पटकन निघायचं आपल्याला. काय मी आता मसाला हे ते बाकीचं पाहतो काय काय मिळ लावला काय नाही तर. भाकरी गिकरी झाल्या की चालले मग. हो बस निघालो समजा, बस आलो 10 मिनिटात. तर भूषण पाहुणे भाऊ आहेत म्हणजे तो घरी बसलेली. तर आता ती कशी चहा घेऊन येतेच, तोपर्यंत तू आपल्या झुंबरले सांगून द्या. हो चाल म्हणा लवकर तयारी कर, आणि आपला भानुले. हो एवढे आपण कसं 4 जण आपण, आणि पाहुणे बा 5 जण नाही का, बस झालं ना. हो बाबात काही येत नाही म्हणते. बरोबर देतो मी मग, मामाले झुंबर मामा सांगून देतो आणि भानुले सांगून देतो या म्हणून. बरं जाय मग लवकर. हो लवकर, आपल्याला मोठा सुरू झाल्या पाहिजे ना, आपल्या रातोरात बोलवणं झालंही पाहिजे. चल मग लवकर, जाय लवकर. मामा भाऊ लाडाचा काय करा आता, किती वाट पाहून राहिले देवलाल मी. हो आता येशील मग येशील, रात्रंदिवस कधी राहिला कामच करता का रे. वावरायनं काही बी उठून वावरायनं फोनही केला तर वावरातच असतं. अरे काय करा बाई, तुला माहित नाही कास्तकारी म्हटलं म्हणजे लय मेहनत घ्यायला लागते, रात्रंदिवस बा डोळे फोडा लागते, तर 4 पैसे घरी येते. हो मग काय सोपी नाही राहिलं ना आता आजकाल. सोपीने मस्त तार कुंपण हे ते लावून द्यायचं. आम्ही तर मस्त तार लावले, कुंपण लावले ना, रखवाली जायचं काम ना, काय कायलेच काम. मस्त पिकं होते, कापसं गिपसं ठा भरेला आमची. हो ना आपण ते कसं आता एखादं म्हणा तार लावणं आणि ते एखादं म्हणणं नाही होत ना, कंपाऊंड गिंपाऊंड थोडं थोडं आता करू आता. यावर्षी आता जरासं बजेट बसला की करून टाकू. तर हे लडूच करता तुम्ही. मग काय बरं आता मस्त तर कापूस गिपूस भरून येतो या. कापूस आहे, सोयाबीन त्याच्यात तसं आहे, तरी बी लडलड करता. काही तुमचं तसंच आहे बाबा. एक परी कुच्या थोडं थोडं आपलं करत राहता. पैसे आणि ह्या कुठे आमचे ते पैसे. आता हे आबाजीचं ऑपरेशन करायला लागते डोळ्याचं, मग त्याला बी किती पैसे लागते. आता बियाणं आणलं बाबानं, मग आता 4 क्विंटल कापूस शिकायला लागला त्यातला. तू दे पाहिजे ग, तू काही बापाच्या पुढे आहे. माझ्या बाबा म्हणून राहिला का मला काही का, माझा भाऊ म्हणून राहिला. उलिसा नाही भाऊ म्हणलं, इतकं नको बोलत जाऊ, चरल चरल लय जीप चालते तुझी. खरं आहे ते सांगून राहिलो बा. ते आता मी काय खोटं सांगून राहिलो का. अरे बाबू जग तू बोलत नव्हतं बरं, माझा मोठ्या माणसाची आहेत मी, तुला समजते का. जाऊ द्या म्हणलं आहे बा ननद बाई, असं काही लक्ष नको देत जाऊ. लहान लेकर आहेत काही यायला समजत नाही काही. जाऊ द्या म्हटलं. पाहुणे बा कुठे गेले म्हणलं, आलेच नाही अजून. आपल्या शिवलाल भाऊजी गेले ते चहा घ्यायला, मी लावला आता फोन. आता म्हणलं भाकरी गिकरी हे ते झालं का म्हणलं, आम्ही वावरातच करणार आहोत म्हणलं भाजी. आता म्हणून म्हणलं थोडंसं ते मसाला का वाटघाट केला का. हो सगळं झालं म्हणलं, बांधून घेऊन थैल्यात सगळं भाकरी गिकरी सगळं निंब कांदे सगळं टाकलं. बरं तेच म्हणलं, कसं आहे आता वावरात जायला लागते, अर्धा घंटा चहा घे मान म्हणलं मग तोपर्यंत. पाहुणे येतच. हो बसा तुम्ही, मांडतो मी चहा आधी. अरे बापरे, जवळ आले का हो? काय रे या माहिती नाही आम्हाला तर. आता मावलंच आहे. चला ना चहा घेऊ म्हटलं, फराळ दिवाळीचा राहायला सुईला. अरे बाबा नाही म्हणलं, काय नाव काय तुमचं, मला लक्षात नाही राहिलं. हो काय नाव काय शिवलाल भाई. आपल्या काशीनाथ काही बनत नाही, ध्यान नाही का तुमच्या. आपल्या संगत असते ना माणूस, बबनराव हे आपले कसे खास सवंगडी. हो ना आलं लक्षात म्हणा, पण असं आपलं कसं एकदम ध्यान नाही ना, चेहरा पाहिजेतला आहे. बरं नाही आता हे बा नाश्त्याचं राहू द्या. कसं आहे आमचा आता पार्टी वावरात नाही, त्याच्यानं कसं आम्ही चालला तिकडे. अरे बाबा मग सांगणार का, मग मी नसतो आलो का म्हणलं, का शिवलाल भाऊ असंच ते का एकटं. नाही ना, ते आपला देवलाच आहे. तर ते कसं भूषण गिषण पोट्टे पाट्टे आहे, मी काही जात नाही तिथं. यायचं आता कसं ठरलेलं आहे, आपण कायला तर त्यांनी हिसाब पाडता, त्याने काय आणलं काय नाही आपल्याला माहिती आहे का. हो ते बरोबर आहे म्हणा. हो पण म्हटलं घेतलं तर मग सांग ना, मग मला येईन मी. सध्या काही जेवलं नाही मी. तर मी काय म्हणतो पाहुणे मग आता चहा तरी घ्या मग कमीत कमी.
आता असं म्हणता पण आता हे बा देवलालचा फोन आला हो आता जा म्हटलं घरी हो, मग लवकर निघाच होता आम्हाला वावरात. जाऊ द्या ना हो, अजून मसाला वाटघाट झाला नाही झाला मग काय तोपर्यंत होते ना आपलं चहा. मग डबल कसं सकाळी अजून मेळ येते नाही तुम्हाला जायला गरज दुसऱ्या कामाले. उद्याचा मुक्काम आहे हो, परवा दिवशी जाऊ ना आपण. येतो ना मग उद्या किती पाहिजे तरी. हा तुमचं होईल म्हणा पण आम्ही घरी राहतो नाही राहता. हो, चला आता शिवल तेवढे या ना 5 मिनिटं द्या ना म्हणा. तर चला वालच मिनटा करू राहिला तुम्ही. चला चला हो, चहा घेऊ आणि चालेल आहे तिकडे येऊन राहिलो होतो म्हणलं आता शिवलाल दादाच्या घरी. तर म्हटलं कसं चालतं का मग आता हो, सगळं झालं आपलं तयारी येते निघू म्हटलं मग चालतं तर चालले मग संगच. हो ना आम्ही तिथून निघालो 15 मिनिटं झाले हो. ते काशीनाथ भाऊ भेटले हो, ते मग चहाच घ्या मग तिथं चहा घेतला हो, नाही तर आलतोच ना मी. बरं तर मी काय म्हणतो काय व्यवस्था काय म्हणलं भाजी गिजी काय कसं काय करून राहिले ते. आता ते काय आता मस्त दाल फ्राय बनवा म्हणजे पोट्टी दाल तडका काजू गिजू चांगले टाकायचे मस्त फर्स्ट क्लास बनवून टाकायची. अरे काय खाऊन राहिले मी आला काही खाराच आहे का मॅम म्हणलं आशेने बसलो तुम्ही म्हणलं चहा नाही घेतलं मी कुठं हे बा म्हणलं ते दाल कोंडोरी ते तुम्हीच खा म्हणलं हो, मी येत बी नाही बाबा हो, जा तुम्हीच जा. काय तुम्हाला आवडत नाही का बरं मग असं करतो गोबी फ्राय चालेल काजू करी नाही ना हे बा काजू करी नाही पाहिजे ना कोणतं पालक पनीर नाही पाहिजे हो. करून राहिले का तुम्ही आपल्याला पाहिजे बैरम हंडी हो चिकन हंडी पाहिजे आपल्याला हो, तर येतो नाही तर मग हे बा राहिलं हो जेवतही नाही मी आता. हो पाहुणा जरा जास्तच करून राहिला यावेळी जरा. अरे पाहुणे बा आता कुठून अंतर काय करता राजा चिकन हंडी नाही ते आता होत असते का हो. ते कसं पाहुणा आता रविवारी भाऊ काय तर आज नाही जमत म्हणलं. चालत कोण नाही म्हणलं वाजलेच किती 8:30 वाजून राहिले. आणा तुम्ही पाहा कुठं सोय कुठं भेटत असेल तर सकाळी आता मग शनिवार आहे उद्या हो, मग उद्या काही चालत नाही मग परवा दिवशी रविवारला थांबवते का माया. पण आता बघतात मी कसं काय करा 8:30 होऊन राहिले तिकडे पाणी लावायला झाला तिथे रे. आता राहू द्या ना आजच्या दिवसाचा दाल फ्राय खावा रविवारी कोणी चांगला पाहुणचार करतो. नाही हे बा मी जेवतच नाही आता घरी जातो मी बस झालं मला जेवायची आवश्यकताच नाही आता तसं आलो तुम्ही जेवून. काय देवला तू इला का बारीक पाहतो तुला आधी माहिती नाही का पाहुणे काय चालते काय नाही तर जरासं कसं सोय साय केली पाहिजे. मी काय म्हणतो भानू जा तुम्ही आणि घेऊन या म्हणलं कुठे एखादं पहा म्हणलं कुठं भेटन चिकन गिकन हे ते काही ना काही व्यवस्था लावा त्याची. आम्ही तर आता कुठं जावं ताराले हो ना. बरं ठीक आहे मग मी पाहतो ते हो लावतो सोय त्याची काही वातावरण भेटते आपल्या गावात. बरं बाकी मग आता समजा चिकनचा मसाला तयारच आहे. बरं मग कसं करता मग तुम्ही चालता का मग सगळंच मी येतो मागून तुम्ही चालले जायचं सगळं. हो ना पण काय असं पैदलच का म्हणलं गाडी नाही का गाडी असेल ना कोणाची. नाही ना गाडी नाहीच ना आपल्यापाशी गाडी कुठची आता पैदल काय आता 1-1.5 किलोमीटर काय जास्त असते का हो 1.5-2 किलोमीटर राबेल का तेवढं होते का माझ्या पैदल रातचं काही चुकाट्या धंदे हे बा कोणाची गाडी असेल ना तुमच्या कोणाची गाडी आहे का भानुदास जोड का भानुदास तुझ्या गाडी आहे ना बी लुना तुझ्या बाबाला म्हणा गाडी दे म्हणा जाय आणि ते चिकन हंडी पाहिजे पाहुण्याला ते बैरम हंडी आहे तो घरी ते घेऊन ये. आता बरं म्हणते काय आता मा बुटारे कुठे सांगायला पुरते हो पाहतो ना मी पाहतो कोणाची तर असली तर दुसरी गोष्ट गाडी नाही का. बरं पाहतो मी बाबाला विचारून गाडी दिली तर मग घेऊन येतो. घेऊन ये ना आता पाहुण्यासाठी म्हणून राहिलो आपण का दुसऱ्यासाठी त्याच्या पायात लचक काय म्हणते कुठे त्याला फालतू अजून मग तर गेले बा सासऱ्याच्या घरी पाय मोडून आले मस्त फर्स्ट क्लास गाडी आणतोय आणि ते हंडी गिंडीचं बाकीची व्यवस्था करून घे झुंबर ते कुठं भेटते ते घेऊन ये म्हणलं. करतो ना मी तुम्ही पुढे चालले जा शिवलाल तुम्ही राहिला का. नाही मी नाही राहिलो आम्ही कोण नाही हो. काशा आला तर येऊन जाईल ते म्हणे बा जर म्हटलं तर येतो म्हणे. बरोबर सांगून देतो काशाला मग फोन करून येऊन जा म्हणा वावरात आम्ही होतो पुढे मग पाहुणे बा हे झुंबरन आपला जे आहे की भानू ते सगळी व्यवस्था करते तोपर्यंत आम्ही पाणी गिनी लावून देतो मग तुम्ही या त्याच्या संग गाडीवर बसून. बरोबर येतो ना भानू जा गाडी घेऊन ये ते काय आणायचं ते घेऊन या मग गाडीवर येऊन जातो तुम्ही जा पुढे पाणी गिन लावा तुमचं काय तर पानं गिनं नाही भेटणार नाही इथं समजा घरे भूषण पानं गिनं असेल ना. आला गड्या आता रंगात आलाय नाही का आता पानावर आला बाबा हो ना ते पानं कसं पानं हो भेटते ना भेटते पाणठीला भेटते ते घेऊन यायचे पानं पाहुणे आले हो देवलाल पैसे देऊन देते त्याला पानाचे जा आताच घेऊन ये पानं 2 पानं घेऊन ये. मी आणतो सगळं यायला पुढे जाऊ द्या पाणी लावा लागते लईन अजून मग कसं टाइम चालणार द्यायचा. बरं ठीक आहे मग आता तूच करतो ते सगळं पाहुण्याला घेऊन जातो मग पानं घेणं सगळं व्यवस्था करून घ्या फक्त हंडी आणतो गड्या कसं पाहुण्याला हंडीशिवाय जमत नाही का पाहुणे बा. हे बा तुम्हाला सांगू राहिलो बरं हंडी असेल तशी मी जेवायला येतो ते गंधा गिंधाचं पाहिजे नाही आपल्याला बिलकुल म्हणजे कसं हंडीतलंच. हो ना आणतो ना मी आहे ना ती लिहिलंच होती आहे मला माहिती आहे आणतो मी त्याची चिबी आणतो गाडी आणतो पाणी आणतो ते झुंबर भाऊ जा तुम्ही लावा व्यवस्था. बरोबर म्हणलं भानू आपल्याला 2 बिस्लऱ्या घ्यायचं पडतं दुकानातल्या भेटत असेल तर. बापरे लय झालं कडे आता अति झालं पण नाही का. अरे पण आता कुठं बिस्लरी आपलं कॅनचं पाणी आहे आणतो बा हो एकवाचं. कॅनचं म्हणतो नाही का हो ना आपण बिस्लरी असलं फारच चांगलं ते कसं मग इथचं पाणी बदल झाला का नाही मग बातच घसा बसते का. बरं पाहतो ना मी असलं तर कॅनचं आणतो मी नाही तर मग पाहतो बिस्लऱ्या भेटल्या तर दुकानात. तुम्ही आता घरी थांबा तोपर्यंत आम्ही लागतो कामोकामी हे जाते वावरात चला येतो मग या तोपर्यंत इथं मी बसतो आता शिवलाल भाऊ आहे त्याच गोष्टी सांगायला हो या लागा तुम्ही कामोकामी जा मग पटकन. नाही दिवस भाऊ म्हणलं आपल्या इथे हे आहे का म्हणलं आपलं बैरम हंडी हंडी आहे की नाही ते बैरमच्या यात्रेतून आणली होती तुम्ही आहे का म्हणलं घरी. कंदील बुडाचा माल दिसून राहिला नाही काय हंडी बनवता का बा बैरम हंडी बनवत वाटते. बुडान कसं बापले दोघं नाही टेन्शनच नाही आहे ना हो. आम्ही नाही आमच्या घरी नाही म्हणलं तिकडे आपलं हे नाही का देवलालचे जवळ हो ते म्हणते बा कसं आपल्याला बैरम हंडीच पाहिजे म्हणते. आम्ही म्हणलं बा आता कसं दाल फ्राय होता आमचा विचार बनवायचा नाही तर मग गोबी फ्राय हट म्हणले का मी काय कुठं खातो म्हणे ते म्हणे बा हंडी पाहिजे म्हणे आपल्याला म्हणून म्हणलं मी म्हटलं बा तुम्ही आणली होती बैरमच्या यात्रेतून मी विचारपूस करून घेऊन जात होतो मग. हो लय चवनील दिसून राहिला पाहुणा मुली ती काय त्याला बैरम हंडी पाहिजे नाही ते देवल्याच्या जवळ आले. बाबा शाही था बिस्लरी नाही का म्हणे तुमच्या गावात दुकानात नाही मग बिस्लरी पितो म्हणे हे काय आपलं म्हणे कोणते पाणी बदल झाला की मग सर्दी येते म्हणे. म्हणलं नाही बा एकवाज आहे बा ते आणतो
तर म्हणलं हाय का मग द्या ना मग ते हंडी देऊन द्या झटकन जाऊ द्या आम्हाला वावरात जा लागते ना. येणार रे बा फुटून तुटून मोकळी झाली ती मग काय आता वर्ष होऊन राहिलं त्या गोष्टीले. नाही म्हटलं आपल्या इथं नाहीच आहे ते. आता कोणाची इथं पावलं का शांतर भाऊची इथं असं नाही हो त्याची इथं का सापडणं कठीणच आहे ना बाबा. गंजात शिजवाना म्हणा राजा काय डोकं खाऊन राहिला. जाऊ दे एखादं गंज घेऊन जा शिजून टाकतं जाय तिकडे ना. ते तर कसं आहे ते ऐकून राहिला ना जवळ माहित नाही का हो कसं आहे ते. मग ते म्हणे मध्ये कसं पैदल जाणं होत म्हणे आता गाडी घ्या लागते मध्ये गाडी मागा लागेल बुड्याले. मग आता ते लोणाला जा लागल. दुसरी गोष्ट आता एखाद्याची इथं हंडी पाहा लागल. बाबा जवळ लय जलवा दिसून राहिला मला. गाडी घेतली वाटते त्यांना नाही गाडी आणली वाटते पांढरी गाडी दिसली घरापाशी. गाडी घेतली त्यानं आता काल परवाच गाडी घेतली म्हणे पहिले तिकडे आला दाखवासाठी ते बाबा मी कधी घेतलं म्हणून. बरं चला येतो म्हणलं मी आता तुमच्यावर हंडी नाही भेटली आणि कोणतं कामही नाही झालं. चला पाय तुम्ही कुठं काय भेटन तर काहीच कुठं पाहू नको तो घरीच आहे. मग काय तो बुड्या भरला शोक आहे ना तो इथं नाही तर काय झालं इकडे तिकडे धुंडून राहिलं का तो घरीच आहे ते हंडी ना. मा घरी आहेस ना पण ते कसं आहे मग बुड्याला माहित नाही करता येत ना हंडी आहे म्हणून तिथं वावरात नाही. मग बुडा जर आला तर झाला ना मग कार्यक्रम मग अर्धाच गायब पडते ना अर्धी हंडी. हो ती आहे नाही का असं असं बरोबर. मग कसं आता मग कुठून आणा जाऊ द्या झुंबर भाऊ गेले बा पाहायला तर मारते तिथं. ते जर भेटली तर फारच फार नाही तर मग पाहते ते गंजातच शिजवा लागेल मग. पण बुड्याला नाही मागायला पुरत नाही तर बुडा करते खोर. बरोबर पाहा काय आहे तुमचं लफडात जाय लवकर जाय म्हणलं. हो इथंच 10 वाजतील नाही तर तिकडे ते पाणठ्याला बंद आता पाणी आणजो म्हणे बा मसाला पाणी पाहिजे ते. बरं येतो मी आता चला येतो लवकर. बाबा पाणी पाहिजे नाही हो का बरंच बरं आहे बा जाय बा जाय कर सोय कर द्यायची जाय. मग सांगायचं खरी ना गाडी कुठे निवड राहिलो काय निवड राहिलो चालला आपला. तरी म्हणतो बा कोण कोण खुसखुस आवाज येऊन राहिला अंदरून येऊन पाहिजे तूच गाडी घेऊन चालला. काय काम काय म्हणलं तुले नाही ना इथं फक्त यायला पोहोचून द्यायचं होतं. ते देवलाल भाऊची पाहुणे नाही का जवळ द्यायचे तर ते कसं आहे वावरातनी जेवण आहे आता मग कसं त्याला घेऊन चाललो होतो वावरातनी. आमचं ते दाल फ्राय आहे की नाही तिथं. म्हणजे तिथं आता गाडीने चालली तुम्ही नाही वावरात नाही म्हणजे टाकता पंक्चर करून उद्या मग बस आपण काढत बोलला हुशार दिसून राहिला काही नाही नेला वावरात गाडी गिडी पैदल येणं म्हणा त्या पाहुणे का पैदल जातात नाही इथं लोक. काय सांगायले नाही ना ते कसं आहे त्याच्या पायात लचक पडली आहे इतक्या दूर पैदल चालणार नाही होत म्हणे म्हणून वांदा आला ना नाही तर मग येत नाही पाहुणे बा. असं येत नाही घेत नाही हो ना भरले लोक कधी भरले लाडके राजा लाडके जवळ घे बा ने जाय पण फक्त म्हणलं जरा माणूस की चालत होती गाडी ते रस्त्याने एकारे आणि हे ते सारा गाडीचा धिंगाणा दिशी बाजून माया काहीच नाही होत मी जातो मी आता चला येतो मग हा ठीक आहे मग जाय बाबा ते काय 100 रुपये दाल फ्राय बनवून खा इकडे हो ना तर काय मस्त काही ना काही चांगलं बनवायला असतं मग जवळ आले हो ना एवढा थाट आहे तर. बरं आहे बुड्याला जर का माहित पडलं ना चिकन हंडी आहे आता येते बुडा गाडीवर बसून. मग नाही नाही तसं काही नाही ते जाऊ दे त्या पाहुण्याला जे आवडते ते करून राहिले ते आपल्या घाटात लागते. चला येतो म्हणलं मी मुक्कामी सावता रातच्या हो ते पाणी देणं आहे त्याचं थांबतो म्हणलं वावरात. बरं जाय म्हणलं फक्त हे बा भानू त्या पाहुण्याचे जास्त असं म्हणजे सहवासात नाही आज बरं हो ते थंड्या गिंड्याच्या मागं असते जरा जास्त 2-3 किंवा पार्टीत पाहिलं त्याचं जरासं कसं संकेतचं बुडा नाही का त्याची ट्रू कॉपी आहे. आपण काय घेतो आपण त्याच्या आणलंच कुठं काय आता आम्ही सांगणार सांग मग आता आम्ही काय घेणार आणि काय करणार त्यातले थोडे आम्ही त्यातले नाही म्हणा पण ते कसं गोत्यात असते माणूस कसं मग जेवताना मग घ्या बा तसं भानगडीत पडायचं नाही म्हणलं काय आता आम्ही इतकं खातो म्हणलं सणात पण काही पिलो नाही म्हणलं तेच म्हणलं. नाही आपण काय बाबा आपण तशा भानगडीतच नसतो म्हणून तर आमचं दाल फ्राय आहे ते. मग काय चला येतो मग मी आता पटकन गाडी घेऊन जातो सकाळी येईन मग. काय राजा जवळ बा बिजा भेदम करून राहिले बा तुम्ही मिळून राहिले मग काय तर पाहा आता हे हंडी सापडेच नाही कुठं. शेवटी भारतरावच्या घरी गेलो त्याच्या बुड्याच्या हातपाय जोडलो त्याला कुठं काढली बा दिली जा बरे बा उद्या आणून द्या. ठीक आहे मग आता चला मग आता रे का झालं तुमचं शिवलाल भाऊ निघू मग आम्ही. तेवढं कसं ना का तुम्ही पाहुणे माणसासाठी तेवढं तर करावं लागेल ना हंडी गिंडी आता कसं जरा माल बनते मग. तर बरं मी काय म्हणतो ते काय मागचं नाव काय ते गाडीवाला भानू ते आणली का मग ते आपलं पानं गिनं सापडे मसाला पान. सगळं आणलं ना पानापासून तर सगळं बिलकुल जे पाहिजे ते सगळं आणलेलं आहे. आता पाण्याची कॅनही आणली. आता मी काय म्हणतो तुम्ही गाडीवर बसा म्हटलं आपलं काशीनाथ भाऊ तुम्ही येऊ राहिला ना काशीनाथ भाऊ ना झुंबर भाऊ हे येतील पैदल हा जमते ना. चालते ना काही हरकत नाही मी झुंबर येतो पैदल हा जा तुम्ही आता पाहुणे बा जा म्हणलं गाडीवर आम्ही आता मागं. बरं चला मग आता सगळं घेतलं ना ठीक आहे मग चला आता मी होतो गाडीनं पुढे झुंबर भाऊ द्या म्हणलं ते. बरं ठीक आहे काशीनाथ चल मग लवकर आपण पुढे चालायचं फटकं हंडी गिंडी घेऊ तुम्ही या मला पाहुणे बा आता भारू आहेस तुमच्यासोबत. बरं येऊ का मग आता शिवलाल भाऊ हा चला येतो मग आता तुम्ही नाही म्हणता मी येतच नाही आता फक्त मी काय म्हणलं पाहुणे बा थंड गिंड पाठवलं का म्हणलं कशाजवळ मग हो दिलं ना त्याच्या खिशातच आहे हो काही टेन्शन नाही. तेच म्हणलं बा ती असल्याशिवाय काय मजा आहे का म्हणलं पाहिजे जरासं पोट्टे पाट्टे भुसणे गिसणे जरासं म्हणलं छत्र आहेत ती देतीन गायब करून दे. तर म्हणलं देवलाल गिवलाल जर घेत असेल तर ते लेवी काशा गिशा तर घेतेच म्हणा काशाचा काही विषय नाही या मग खरं मावाला जरासं झुमऱ्यानं म्हटलं झुमऱ्याला जरासं संगतीचा जरासं टॉनिक पाहिजे ना तुम्ही सगळेच कामी लावा तुम्ही आता झोको पाहिजे तुम्ही फक्त भुसण्या सोडला ना सगळ्याला तुम्ही गोतेत नाही काय म्हणा याच्या गोष्टी काय आहेत नाही ना बारीक म्हणजे काय करू राहिले ते गोत्यात आणतो जसं करतो. जा म्हणलं पाहुणे बा ते कांदीवून ऐकू राहिलं पोट्ट जा म्हणलं म्हणलं हे बा भानू पाहिजे काळजी नाही व्यवस्थित रस्ता गिस्ता जरासा या चाकोले गोले शांत दे ना नाही तर पाया लागायचं लेखाचा जाय मग चल बरं चल कर काढते स्टँड गिट काढ लवकर चल लवकर. हो चला आला का भानू तेच म्हणलं भेटलं सगळं सामान सुमान हे ती हंडी गिंडी भेटली का म्हणलं.
काय करायच्या बिजाच तुमचा जवळ राजा हटकोर म्हणाचा मग काय कुठे सापडते ती हंडी सापडेच नाही शेवटी बा ते मारती इथून आणली मला झुंबर भाऊ ना मी म्हणलं बुड्याला लपून गाडी मागितली आणि कसं आलो घेऊन मग काय पानं काय आणि हे काय मोठंच राजा तुमच्या जवळ भलं काम दिसून राहिलं मला एवढ्या आता पहिल्यापासूनच आहे ती आजच थोडी आहे काही त्याचं आता काय बोलता येत नाही जाऊ दे आता त्याचा स्वभाव त्यालाच पटला पण लय छान मारते ते लोकांच्या भरोशावर पण इतकं नसते दाखवत ना आता आपण त्याच्या घरी गेलो इतकं करते का त्या पण इतकं नाही दाखवा ना कोणी कोणत्या पाहुण्या समजा जवळ असो कधी कोणी असो मग काय मानगुटीवर बसतं का जाऊ दे आता आणलं म्हणलं ते बोलावून राहील तुम्हाला हो कुठं आहे म्हणे मी आणलं आणतो बोलावून बरोबर चला मग आता येतोच मी हो 8-10 सऱ्या लावून दिले एखादा म्हणून हो आता कसं 1 घंटा येऊन पाहतं काम नाही आहे जाय तू आता तसं भुसणे आहेस मी देते त्याला आवाज मग लवकर जरा ते काय ताप गिप करा म्हणे बा थंडी बाजू राहिले म्हणे आता त्याला ते तापही करून द्या लागते आणा जराशी तिची लाकडं फाकडा आणि देते पेटवून आलोच मी 5 मिनिटात आलो जराशी बारी अजून वाढून देतो आणि आलोच मी अरे भूषण मी काय म्हणतो इकडे भूषण पोहोचले का सरे पोहोचले का म्हणतो तिकडे कुठून आले आणि अजून तर पोचायचे आहे ते अजून 15-20 मिनिटं लागते ते पुराले मग काय आता पाणी किती घटघट पिऊन राहिलं ते पाणी बरं तेवढ्या पुरू दे मग आता तेवढ्या पुरले की चालला तू आणि 8-10 सऱ्या लावून देतो एखादा म्हणा पाय तुम्ही जरा जवळ आवाज देऊन राहील बरं जा तुम्ही 15 मिनिटात बारे बदलले की आलोच मी हो जा तुम्ही जा काही म्हणा पण आता लय परेशान करून राहिले पण मामा नाही का हो ना अति होऊन राहिले हे पानं पाहिजे हंडी पाहिजे ढमकं पाहिजे काय बिस्लरी पाहिजे बरोबर थांब आता तू या तोंडाला तर लागू दे ना ते मी सांगतो तुला आज उपाशी मारतो आता रातच्या नेले पाहिजे तू आता कलाकारी करतोस काही ना काही याला उपाशी मारायचं म्हणजे मारायचंच काय राजा म्हणे बा किती राजा काय काम करा म्हणलं लावलं पाणी लावलं का म्हणलं किती आवाज द्या तुले येऊनच राहिलो तुम्ही ते पट्टे तेवढे लावून दिले आता भूषण आहे तिथं पाहू राहिला ते काय आलं मग रस्त्यानं गाडीनं बरोबर आले पद्धतशीर कायचं पद्धतशीरले काय थंडी होय का होईल का नाही स्वेटर ना काही नाही आणलं म्या मग काय इतकं थंडी आहे म्हणून माहितीच नाही म्हणले आता पुन्हा इथं आलं सरेले का अकडले म्हणलं हात ते रस्ता कच्चा कसा का आणि काय कमळ गेलं माझ्या पुरं कामातून पुन्हा ते काय जेसीबी गिसीबी नेल्याच्या जरासं एकारी पडली एका ठिकाणी मी काय म्हणतो पाहुणे बा चला ना म्हणलं आपल्या कामाचं पाहा पहिले म्हणा बरं मी काय म्हणतो देवला हो चाल बरं तिकडे एकांत थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे असं हा हो चाल बरं इथंच बोला ना काय आहे सांगा ना इथं काय इथं कोण आहे आपलं आहे आपलेच आहेत ना ते झुंबर का आपला मेवनाच आहे त्यालाच तर भ्या लागते बाबा मग काय आता न्यूज चॅनल आहे म्हणते ते आता कशाने सांगे बरं चला मी तिकडे सांगतो तुम्हाला माहित नाही काय आहे महत्वाचा विषय आहे ना चला भाऊ काय आहे चला हुशार सलाद गेला कापटं सुरू करून देणार ते मग झाली का आलं का होत आलं का म्हणलं बाबा आता कुठे झाले तुम्ही थांबा जराशे हे अजून तर काहीच आता तर सुरुवात झाली त्याला अर्धा घंटा लागते त्याला अजून बरोबर आलोच मग आम्ही 2 मिनिटात द्या जरा येतो वावर पाहून दाखवून आणतो पाहुणे वावर पाहायचं आहे म्हणते रातचा वार पाहिजे पाहुणे वा हो जा पा हो या लवकर जा चला म्हणलं पाहुणे चला मग चला देवला भाऊ चला चला घेतलं ना आपलं थंड आहे ना बरोबर कुठं आहे ते नाही ते लपून ठेवला ना तिकडे चाललो ना आपण चला तिकडे चला आहे का म्हणजे यायचं मला काय समजून नाही जिम भाऊ काहीतरी राजा गोलमाल आहे पण यायचं मला तेच वाटून राहिलं काहीतरी गोलमाल आहे राजा हो नाही का हो कशा हे पावरा हो जरा कसं हो काहीतरी याचा गुताळा दिसून राहिला मला तेच म्हणलं जरा पाहिजे बघ जरा हो जरा पाहुणा लय चालू पण करून राहिला एवढ्यात जरा म्हणजे शिल्लकच करून राहिला काम शिल्लक म्हणजे आता 50,000 रुपये मागणार आहे उद्या उद्या 50,000 रुपये त्याला कालच फोन केला आमच्या देखता आम्हाला माहिती आहे ना मग 50,000 रुपये त्याला गाडीला टप बनवायला पाहिजे हो आता मागत ते त्याच्यासाठी असं नेलं तिकडे बापरे 50,000 रुपये घाला बापा बाबा 50,000 रुपये तिथे मग आता हे देवलाल भाऊ तेच विचार करून राहिला मी पैसे कसे काय वाचवता येईल हो ना पण मला काय सुचून नाही राहिले का भुसणे आला म्हणलं भुसणे अरे भुसणे अरे इकडे म्हणला अरे कुठे गेले म्हणलं हे दिसले का म्हणलं तिकडे सर हा दिसले का म्हणलं तिकडे गेले ते तुरीचे तिकडे काय वावर पाल चाललो म्हणे असं म्हणे मला आता मी कसे बारे लावून दिले 7-8 पट्ट्या आणि चाललो आलो इकडे मला जाय म्हणे इकडे असं हो का तुला इकडे पाठवून दिलं रे बरोबर काहीतरी आहे याचा कबाळ आहे 100% मला बी डाऊटच होत राहिला काहीतरी हो त्याचं काहीतरी शिजून राहिलं पोरा आता काय करते ते नाही का हो आता थोडा वेळ 2 मिनिटं थांबा चालले जाऊ मग काय पाऊस समजतेस मग तर पाऊस म्हणा आपण पण ही पाहुणा आहे का नाही याला जरा अद्दल घडवा लागते यावेळेस पण नाही का दरवर्षी आता मागच्या वर्षीपासून जरा जास्तच जरा चवणे करून राहिला पैसे हे ते म्हणजे देवलाल काकाले कसा पुरा म्हणजे मातीतच घालायचा प्रयत्न आहे त्याचा लवकर त्याचा फेड लावायचा होता उद्याच्या एपिसोडमध्ये एडच करायचा याचा हो पाहुणा याला धडकी खायला लावायची पैसे नाही द्यायच्या हो बस एवढं तर करायचं आता दुसरं मी काय म्हणतो मामा हो याला आज काही कोणत्या हालती उपाशी मारा तुम्ही रातभर कटकट राहायला पाहिजे करावं लागत नाही का हो बरोबर काहीतरी आयडिया लढवा लागल याला रातभर उपाशी राज कामच पडलं पाहिजे का काशाला त्याले बस तेवढं काम करा आणि उद्या त्याचं काय कसं काय निपटायचं ते पाहा तुम्ही हो म्हणजे डबल दरवर्षी यानं पैसे मागतच नाही पाहिजे हा हो तर म्हणलं भरभू चला म्हणलं आता काय त्याचं पाहून बरोबर हे बा 1 मिनिट मी झाकझूक करतो हे वाचून पुढे आलोच मी हा पुढे